Brought to you by Progenesis Fertility Center. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर. वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध. तरी दादा तुम्ही त्यावेळेस शंका खोचक विचारलं होतं, याने मागितली का तू मनाने दिली? नवरा सासरा जे कोणी त्यांचे घटक आहेत ते सगळ्यांना अरेस्ट केले. फक्त तो सासरा कुठेतरी पळून गेलाय. 3 टीम लावल्या होत्या, अजून टीम वाढवायला सांगितलंय. त्या नाही सगळी कलव घातलेली आहे. दादा एक मिनिट हा, मी वैष्णवीचे मम्मी पप्पा बोलतायत. एक मिनिट दादा, वैष्णवी मी ते कसपट्यांच्या फॅमिलीकडे आली आहे, ते दोघं बोलतायत. बोला दादा. हॅलो हो हॅलो हॅलो दादा, वैष्णवीचे वडील कसपटे बोलतात. बोला दादा. हॅलो. ज्या दिवशी घटना घडली, आपल्या मुलीने आम्हाला वाटतं त्या मुलाशी लव्ह मॅरेज केलं होतं ना वाटतं. हा, तर ते त्यावेळेस पण तिने मला लग्नात सांगितलेलं होतं. कधीच तुम्ही कोणी असं मला सांगितलं नाही की असं जरा चाललेलं आहे, नाही तर त्याच वेळेस आपण लक्ष घातलं असतं. दुसरी गोष्ट, माझा या गोष्टीशी दुरागोळी देखील संबंध नाही. तुम्हाला माहिती आहे रोज माझ्या नावाने मला कळाल्या कसपटे साहेब की ताबडतोब ह्या सगळ्यांना अरेस्ट कर. ते मूल आहे ते आमच्या त्यांच्या अजून येते आणि त्यांच्या घरी ते 9 महिन्याचं मूल ते व्यवस्थित बघते. आणि ह्याच्यामध्ये सासू नंतर त्याच्यामध्ये नवरा सासरा जे कोणी त्यांचे घटक आहेत ते सगळ्यांना अरेस्ट केले. आता सगळ्यांना अरेस्ट केलं गेलंय. फक्त तो सासरा कुठेतरी पळून गेलाय. 3 टीम लावल्या होत्या, अजून टीम वाढवायला सांगितलंय. त्या नाही सगळी कलव घातलेली आहे. आपली सोन्यासारख्या मुलीला त्यांनी संपूर्ण नालायकांना जर नांदवायचे नव्हतं तर मग घरी पाठवायचं होतं. लव्ह मॅरेज करतात, इतके हरामखोर येते. तरी दादा तुम्ही त्यावेळेस शंका खोचक विचारलं होतं, याने मागितली का तू मनाने दिली? कधी कधी काय होतात, वडील अलीकडे मुलावर तेवढंच प्रेम करतात. चला आपली लेख आहे, मुलीला पण आता तेवढंच हिस्सा आपण द्यायचं बोलतो म्हणून कधी कोण फ्लॅट देतं, कोण गाडी देतं, कोण काय देतं. हे काय मुलाची बापाची ऐपत असेल ते प्रेमापोटी. मी प्रेमापोटी दिलं. काय मी प्रेमापोटीच दिलं. मी काय करतो, आता मी डायरेक्ट विमानाने बारामतीला आलोय. मी उद्या कोल्हापूरला आहे, पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या संध्याकाळी भेटून जाईल. 13 आपण बोलूया. नाही पण 13वाचा काही होईल. मी उद्याच्याला येऊन तुम्हाला भेटून मी आहे तुमच्या बरोबर. मी तुमचीच बाजू घेतलेली आहे, तुमचीच बाजू घेणार आहे. मी मुलींच्या बाजूचा आहे, मी महिलांच्या बाजूचा आहे. काळजी करू. हॅलो. हा दादा, ठीक आहे. म्हणजे जे पाठबळ नाही हो, असल्या गुन्हेगारांना कोणी पाठबळ देऊ शकत. कसं असतं दादा, कायद्याने मी वकील. आता समजा जर पाठबळ द्यायचं असतं तर सासू आणि नणंद अटक झाली नसती, त्यांना अटक केली. आता हे हरपवणे कुठं लपून बसलाय, कुठं मोबाईल चालू आहे, कुठल्या नातेवाईकाला भेटले, कोण बातमी देते, त्याच्यावर त्याला पकडणार. तुम्ही जे मगाशी म्हणलात ना ते सुपेकर, मी काढली ना दादा माहिती. सुपेकर हे त्यांचे मामा आहेत आणि त्यातनं ही सगळी म्हणजे केलं सुपेकरांनी. आणि बिचारा आमच्या दादाचं घेण्याचं ना देण्याचं मीडिया हे केलं. मला